प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पाने पुन्हा एकदा आपल्या परिवाराची आठवण मला करून दिली. प्रियांनो, आज मला नेपकीला जायचा विचार होता सकाळपासून, कारण शनिवारच्या दिवशी बहुसंख्य टायमाला मी नेपकीला गेलेलो आहे, नेपकीला जाणार आहे. परंतु देवाच्या योजनेपुढं सेवकाची योजना काहीही महत्व ठेवत नाही. सेवकाने जे ठरवलेलं असतं ना, कधी कधी देवबाप त्याप्रमाणे करत नाही. देवबाप आपल्या मर्जीचा मालक आहे, मनाचा राजा आहे. त्याच्या मनाने आम्ही चाललं पाहिजे. आमच्या मनाने प्रभू नाही चालत कधी, कारण त्याला आपलं गौरव आपल्या इच्छेने करून घ्यायचंय. मग सेवकाच्या इच्छेने जर सगळंच व्हायला लागलं, मग पवित्र आत्म्याचा काय उपयोग आहे? पवित्र आत्मा म्हणून सेवकच सर्व डिसिजन घेतोय, मला चालवितोय, मग माझा काय अर्थ आणि उपयोग आहे? म्हणून आम्ही ज्या योजना बनवतो त्या योजना कधी कधी देवबाप सफल करतो. आणि संध्याकाळच्या 4:30-4:45 देवबाप्पाने हे ठिकाण दाखवलं, म्हणून मी या ठिकाणी आलो. जर हे ठिकाण नसतं दाखवलं तर कदाचित या सांगायला मी नेपकी या ठिकाणी अशाच प्रकारे असतो. संदेश सांगत असताना किंवा संदेशाची तयारी करत असताना या सांगायला तिथं मी असतो. देवबाप कोणत्याही ठिकाणी गौरव करतो त्याच्या महिमेसाठी करतो. जरी माझं आज नेपकीला जाणं झालेलं नाही, परंतु याच्यामध्ये जे चाललेलं आहे रेकॉर्डिंग, त्या माध्यमातून त्या प्रियजनांना आजचा संदेश ऐकायला मिळणार आहे. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया आणि समीक्षादायी प्रार्थना करते. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा. ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनाला जोडलीस म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा. बाळकसाहेब जो आज संदेश सांगणार आहेत बाप्पा, तो आशीर्वादित कर बाप्पा. आम्ही इथे बसले सर्वांना तो आशीर्वादाने भर बाप्पा. बाप्पा तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिथे तू आहेस बाप्पा. आमचा विश्वास आहे की तू इथं उपस्थित आहेस बाप्पा. बाप्पा बाळकसाहेबांना ज्या पुरस्काराबद्दल सन्मानित केलंय बाप्पा, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद बाप्पा. ही छोटीशी प्रार्थना ताना प्रभू येशू ख्रिस्त याचे गोड आणि प्रिय नावात म्हणतोय, आमेन. खूप सुंदर प्रार्थना केली बाळा. देव बापूला आणखी आशीर्वादाने आशीर्वादित करू. प्रियांनो, बायबल मध्ये काही वचन देव बाप्पाने अंतिम समयाचे ते दर्शक किंवा अंतिम समयाचे ते प्रतीक असे ठेवलेले आहे. याचा अर्थ असा नाही की ते वचन फक्त अंतिम समयामध्येच कार्य करणारे आहे आणि इतर टायमाला ते वचन कार्य करणारे नाही. अंतिम समयामध्ये विशेष करून फार प्रभावीरित्या काही वचन बायबल मध्ये देव बाप्पाने ठेवले आहेत की ते आपल्या विश्वासणाऱ्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि सेवकांना सेवकाईमध्ये अधिक उत्तेजना देण्यासाठी काही वचन देव बाप्पाने बायबल मध्ये ठेवले आहेत. तर त्या ठेवलेल्या वचनातून काही वचन आज मी आपल्या समोर ठेवणार आहे. कदाचित ते वचन तुम्ही वारंवार ऐकले असतील किंवा इतर ठिकाणी त्या वचनातून संदेशही ऐकला असेल. मला सांगता येणार नाही देव बाप्पाने त्या वचनातून तुम्हाला कशा कशा रीतीने बोध आणि इशारा संदेशाच्या माध्यमातून दिलाय. परंतु आज नव्याने देवबाप पुन्हा एकदा अंतिम समयामध्ये ज्या घडामोडी सध्या होत आहेत, ज्या गोष्टी आम्हाला समजत आहेत किंवा आमच्या कानावर येत आहेत, त्या गोष्टी ऐकून आम्हाला काही प्रमाणात आनंदही होतो आणि काही प्रमाणात आम्ही नाराजही होतो.
ज्या गोष्टी आम्हाला ऐकण्यात येतात त्या गोष्टीविषयी देवबाप बोलत आहे की त्यामधून आनंद पण मिळतो. आनंद यासाठी मिळतो कारण देवबाप्पाने अंतिम समयाचा इशाराच सांगितलेला आहे की अंतिम समयात चांगले दिवस नाही. अंतिम समयात कोणत्याही विश्वासणाऱ्यासाठी ती संधी किंवा तो आनंद नाही मिळणार ज्या आनंदाची अपेक्षा आम्ही मागील दिवसात केला आणि ज्याचा उपभोग आम्ही घेतला. पण अंतिम समयामध्ये काही अशा घटना आम्हाला ऐकायला आल्या की जागोजागी बाळकांना सेवेला अडवणूक केली जात आहे, चर्चमध्ये हल्ले केले जात आहेत, सेवेमध्ये बाधा आणली जात आहे, काय काय बाळकांविरुद्ध बोललं जात आहे, बाळकांना मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या गोष्टी ऐकून कोणाचंही मन प्रसन्न होत नाही प्रियांनो. कारण सेवकावर हात टाकणं म्हणजे प्रत्यक्षात देवावर हात टाकणं आहे. कारण बायबलच्या परिभाषेमध्ये असंच देवबाप बोलतो आणि त्याच परिभाषेवर आजचं वचन आपलं अवलंबून आहे. तर काढूया आपण आजचं वचन कोणतं आपल्यासाठी देवबाप्पांनी ठेवलेलं आहे. जकर्याचं पुस्तक 2 अध्याय 8वं वचन. मलाखीच्या अगोदर नवीन कराराच्या अलीकड मलाखीच्या अलीकड जकर्या 2 अध्याय 8वं वचन. 2 अध्याय 8वं वचन. ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटिले त्यांच्याकडे प्रताप मिळविण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो त्याच्या डोळ्यांच्या बुबुळालाच स्पर्श करील. कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो. बघा, सेवकाच्या शर्टाला किंवा अंगाला, विश्वासणाऱ्याच्या शर्टाला किंवा अंगाला जो कोणी स्पर्श करील तिथं देव स्वतः बोलत आहे. कोणी व्यक्ती बोलत नाही. देव स्वतः बोलत आहे की देवाच्या बुबुळाला. आता बुबुळ किती नाजूक वस्तू आहे आपल्या डोळ्याची. आपल्या शरीरामध्ये सर्वात नाजूक अवयव हा डोळा आहे. म्हणून डोळ्याचं संरक्षण पण आमच्या पद्धतीने आम्ही तर करतो, पण देव आम्हाला विशेष करून आमच्या डोळ्याचं संरक्षण करतो. प्रियांनो, डोळ्याला कधी आम्हाला इजा होत नाही. बघा, कधी जर आमचा अपघात झाला किंवा आम्ही पडलो किंवा काही इतर गोष्टी जर झाल्या तर कधीही शक्यतो डोळ्याला लागत नाही. डोळा बचावला जातो का? कारण शरीरामध्ये सर्वात नाजूक अवयव हा डोळा आहे. आणि इथं वचनात परमेश्वर म्हणत आहे की जर कुणी तुम्हाला स्पर्श करील तर तो माझ्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करील. आता परमेश्वराच्या डोळ्याला स्पर्श करणं कुणाला शक्य आहे का? कुणी करू शकेल का? परंतु देव बाप्पाने विश्वासणाऱ्यांना, सेवकांना किती मोठी उपमा दिली की त्यांच्या शरीराला, त्यांच्या कपड्याला कुणी स्पर्श मात्र करेल. स्पर्श मारण्याची भाषा नाही देवबाप बोलत, स्पर्शाची त्या ठिकाणी भाषा बोलत आहे. स्पर्शाने जर देवबाप्पाच्या बुबुळाला त्रास होतोय तर जर एखाद्यावर हात टाकला तर परमेश्वराला कसं होईल? यांनो, वचन वाचणं, वचन समजणं या दोन गोष्टी आहे. सेवकाला, विश्वासणाऱ्याला देव बाप्पाने इतकं आपल्या पंकज छायेखाली, आपल्या संरक्षणामध्ये, आपल्या तळ हातावर देव बाप्पाने ठेवलेला आहे. जो देवबाप आमची एवढी काळजी घेतो, एवढा आमचा सांभाळ करण्याची तो प्रतिकृती वचनातून आम्हाला कळवितो,
त्या देवासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आता देवाने त्याची प्रतिक्रिया सांगितली की तुम्हाला मी कशा रीतीने माझ्या संरक्षणामध्ये ठेवण्याचं ठरवलंय. मग आम्ही जे आज प्रभूवर विश्वास ठेवणारे विश्वासी झालो, आम्ही प्रभू मध्ये चालत असताना कसं चालणं गरजेचं आहे? मनाला येईल तसं चालणं गरजेचं आहे. मनाला वाटल ते करणं गरजेचं आहे. ध्याना मनात आलं तर प्रभूचं नाव घ्यायचं, प्रार्थना करायची, बायबल वाचायचं, असं वागणं आमचं असलं पाहिजे. कसं वागणं असलं पाहिजे? प्रियानो, आमचं वागणं अतिशय भीतीयुक्त, भययुक्त आम्ही आमच्या भावी ख्रिस्तामध्ये चालणं गरजेचं आहे. आणि प्रियानो, जो कोणी आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये भययुक्त वृत्तीने देवाला आपल्या जीवनात ठेवील, त्याचा ख्रिस्तामधला प्रवास अतिशय सुंदररित्या जाईल. आत्मिकरित्या तो सुंदर जाईल. शारीरिक जीवनात चढ उतार येतील प्रियांनो. कधी चढ आहे तर कधी उतार आहे, कधी आनंद आहे तर कधी दुःख आहे, कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. हे शारीरिक जीवनामध्ये होईल, पण आत्मिक जीवनामध्ये तो आनंदी आनंदी असा आपल्याला अनुभवायला स्वतः तो अनुभव घेईल. का घेईल? कारण तो वचनामध्ये राहतो, वचनाचा सन्मान करतो, वचनाप्रमाणे कृती करण्याची प्रत्येक वेळेला तो प्रभू समोर प्रतिक्रिया व्यक्त करतो. म्हणून त्याचा आत्मिक प्रवास प्रभू मध्ये चांगला जाऊ शकतो. आणि आत्मिक प्रवास प्रत्येक विश्वासणाऱ्याचा, सेवकाचा चांगला व्हावं म्हणून देव बाप्पांनी ते वचन दिलं आपल्याला आज की जो कुणी तुम्हाला स्पर्श करील तो परमेश्वराच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करील. अशा अनुषंगाचा शब्द त्या ठिकाणी आमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. प्रियांनो, मी नेहमी मागील संदेशात सांगितलंय, आज पुन्हा देवबाप माझ्याकडून ते सांगून घेत आहे. देवबाप स्वतःच्या शरीराची जेवढी काळजी घेत नाही तेवढी काळजी प्रभू आमची घेतो या समयाला. आणि अंतिम समयामध्ये कठीण दिवस येणार ही जी प्रतिक्रिया देव बाप्पाने वचनातून दाखवलेली आहे. मत्ते 24 अध्याय 21 वचनात जे सांगितलंय की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, ज्या बुक्काच्या स्थापनेपूर्वी आले नाही असे कठीण दिवस आम्हाला पाहायला मिळतील. या गोष्टीला आमच्या जीवनामध्ये तितकं येऊ न देण्याची देव बाप्पाने प्रतिक्रिया आज आलेल्या वचनातून देव बाप्पाने आमच्या समोर ठेवलेली आहे. म्हणून प्रियांनो, जर देवबाप आम्हाला अशा रीतीने सांभाळण्याची कृती करतो तर आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये काय करणं गरजेचं आहे? कोणती गोष्ट आम्ही केली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही असलं पाहिजे? वचनातून बघूया. यशायाचं पुस्तक 6वा अध्याय 8वं वचन. हे वचन सर्वांसाठी आहे. यशाया 8वा अध्याय 6वं वचन. 6वा अध्याय 8वं वचन. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठवू. हा मी आहे. तिथं म्हणलं का सेवकाविषयी नाव घेतलंय किंवा विश्वासणाऱ्याविषयी नाव घेतलं का? म्हणजे तिथं देव बाप्पाच्या आत्म्याने सर्वांना मान्यता दिलेली आहे की ज्याला वाटेल की मला प्रभूची सेवा करायची आहे त्याच्यासाठी अडथळा अडखळण देव बाप्पा समोर नाही. पण तो सेवा आत्म्याने आणि खरेपणाने करण्याच्या तयारीने जर
देवाची सेवा करायला निघेल तर देव बाप त्याचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात जास्त देव बाप विश्वासणारा सेवक जर प्रभूची सेवा करतो ना, देवाचं मन अतिशय आनंदी होतं. का आनंदी होतं प्रियांनो? आम्हाला पृथ्वीवर देव बाप्पाने ठेवलंय ना आज, हे यासाठीच ठेवलेलं आहे. म्हणून वचनात करंथीकाराच्या पात्रात सांगितलंय की जर मी सुवार्ता सांगत नाही तर मी तिथं शब्द दिलाय, आपण काढूया करंथीकाराचं पत्र. मला एक्झॅक्टली शब्द आठवण आहे. 9वा अध्याय काढा, पहिले करंथीकाराचं पत्र. दाखवतो तुम्हाला काय देव बाप्पाचा आत्मा बोललाय त्या ठिकाणी. 9वा अध्याय, 16वं वचन वाचा. जरी मी सुवार्थ सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्थ सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. अच्छा, त्याच्यात दुर्दशा लिहिली का? याच्यामध्ये लिहिलंय, याच्यामध्ये धिक्कार हा शब्द दिलाय. जर मी सुवार्ता सांगत नाही तर मला धिक्कार असो. आणि सुवार्ते संबंधी आणखी वचन सांगितलेलं आहे, याच अध्यायात दिलेलं आहे. आणखी एक फार सुंदर शब्द सुवार्तेविषयी सांगितलेला आहे देव बाप्पाने. मला आठवल्यावर तो शब्द मी दाखवीन तुम्हाला प्रत्यक्ष. प्रियांनो, सर्वात आनंदी, सर्वात जास्त प्रसन्न आमचा देवबाप सुवार्ता सांगण्याच्या माध्यमातून होतो. कारण एकमेकाला वचन सेवेमधून उंचावण्यासाठी जो कुणी प्रभू मध्ये परिश्रम घेतो ना, देवबाप त्याचे परिश्रम आशीर्वादाने आशीर्वादित करतो. आणि जे तुम्ही ऐकणारे आहात, सांगा आता तुम्ही जर या ठिकाणी बसले नसते, मी सर्व तयारीनिशी आलोय, सगळं माझ्याजवळ वचन आहे, देवाचा आत्मा माझ्याशी बोलतोय याची मला खात्री आहे, पण ऐकणारे कुणीच नसतं. कुणाला वचन सांगितलं असतं मी? सगळ्या गोष्टीत माझ्याजवळ, पण ऐकणारा येतोय नाही. आहे का काही माझा उपयोग त्या गोष्टीमध्ये? म्हणून सेवकाचा संदेश ऐकण्यासाठी विश्वासणारे असणं गरजेचं आहे. ते आहे तर सेवा आहे, ते नाही तर मग कोणाला सेवा सांगणार सेवक? किंवा एखादा विश्वासणारा गेला कोणत्या परिवारात, कोणाला वचन सांगन तो? तुम्ही अतिशय अनमोल पात्र आहात. तुम्ही आहात म्हणून देवाची सेवा चालते आणि पवित्र आत्मा तुम्हाला शिकवतो किंवा सांगतो. म्हणून प्रियांनो, या प्रतिक्रियेला जो जसं वचनात आलं, हा मी आहे, कोणाला पाठवू? जर कुणी म्हणेल मी आहे प्रभू रेडी, मला पाठव सेवेला, तर देव बाप सेवेला पाठवल्याशिवाय त्यांना राहणार नाही. म्हणून आणखी एक शब्दाकडे लक्ष देऊ. शेवटचा शब्द, निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय, 14वंच वचन. 14वंच वचन. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही उभे राहा. बघा, तुम्ही जर माझी सेवा करण्याचा निर्णय घेतला, तुम्हाला जर माझी सेवा करणं, सुवार्ता सांगणं आवडत असेल आत्म्याच्या प्रेरणेने, तर देव बाप या ठिकाणी म्हणतो, मी सेवेमध्ये तुमच्या बाजूने लढण्यासाठी उभा आहे. पण वास्तविक पाहता प्रियांनो, हे जे वचन आमच्या बहिणीने आता वाचलं,
परमेश्वर आमच्यासाठी लढायला उभा केव्हापासून राहतो माहिती का? काही जणांना वाटतं अडचण आली, समस्या आली, संकट आलं म्हणजे देवबाप आमच्या बाजूने लढायला उभा राहतो. देवबाप त्या विश्वासणाऱ्या बरोबर, त्या सेवकाबरोबर, त्या समयापासून लढायला उभा राहतो जेव्हापासून तो प्रभूवर विश्वास ठेवणारा बनतो. विश्वास ठेवला की या वचनाप्रमाणे जसं आमच्या बहिणीने वाचलं, तुम्हासाठी परमेश्वर लढेल, तुम्ही उगे राहा, तुम्ही शांत राहा, तुम्हाला काय करण्याची गरज नाही. परमेश्वर आमच्या बरोबर त्या समयापासून लढतो जेव्हा आम्ही प्रभू येशूला प्रभू आहे असं कबूल करतो, तेव्हापासूनच हे वचन आम्हाला लागू होतं. यानो, पवित्र आत्म्याच्या मनामध्ये कोणत्या वचनाविषयी काय विचार आहेत ते पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला सांगता येणार नाही. पण सध्याच्या वातावरणात, सध्याच्या आम्ही या वर्तमान काळामध्ये सध्या चालत आहोत प्रभूच्या नावामध्ये, आणि जिथं कुठं आज आम्हाला छळाविषयी ऐकण्यात येत आहे की अशा अशा ठिकाणी ख्रिस्ती प्रियजनांवर हल्ले झाले किंवा ख्रिस्ती जनांना सेवेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला किंवा आणखी काही कोणाच्या सेवेमध्ये आलं, तेव्हाच आमच्या बाजूने परमेश्वर लढायला उभा राहील असा आम्ही अर्थ कधी कधी घेऊन चालतो. पण परमेश्वराला कळतं प्रियांनो की जो कुणी माझी सेवा करायला जातो किंवा जो कुणी माझी सेवा करतो तिथं मला काय करणं गरजेचं आहे. परमेश्वराला शिकवायची आवश्यकता पडत नाही प्रियांनो की तुझ्या सेवेमध्ये तुझी सेवा कशी झाली पाहिजे आणि त्या सेवेसाठी तुला काय करण्याची गरज आहे हे आम्हाला परमेश्वराला सांगायची आवश्यकता देवबाप करू देत नाही. तो सगळ्या गोष्टीला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवतो. पण काही ठिकाणी काही घटना, काही गोष्टी होतात ना, त्याचा पुरावा आपण वचनातून बघूया. एक वचन काढूया आपण. मत्ती वर्तमान 24 अध्याय 21 वचन. मत्ती वर्तमान 24 अध्याय 21 वचन. कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्यावेळी येईल. काही घटना आज ख्रिस्ती मनवणाऱ्या प्रियजनांवर जर येत आहेत किंवा होत आहेत, त्याचं कारण प्रामुख्याने या वचनामध्ये देवबाप्पाने ठेवलेलं आहे. आणि प्रियांनो, प्रगटीकरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. काय सांगण्यात आलेलं? एक वाक्य प्रगटीकरणामध्ये देवाच्या आत्म्याने प्रगट केलेलं आहे की जर सेवेमध्ये आम्हाला जर काही झालं, जर आमचा सेवेमध्ये प्राण गेला, तर बायबलचं वचन सांगत आहे प्रगटीकरणामध्ये तो रक्तसाक्षी प्रभूसाठी होतो. त्याने प्रभू करिता आपला प्राण दिला. 12 शिष्यामधून 9 शिष्यांनी आपले प्राण प्रभू करिता स्व इच्छेने दिले. प्रियांनो, घाबरत घाबरत पुढपुढत त्यांनी देवासाठी आपले प्राण दिले नाही. हसमुख चेहऱ्याने त्यांनी प्रभू करता आपले प्राण दिले. आम्ही नव्हतो बघायला की त्या हसमुख चेहऱ्यानेच प्राण देत आहेत म्हणून, पण जर पवित्र आत्मा बोलत आहे तर निश्चित त्यांनी त्या प्रकारेच प्रभूसाठी आपले प्राण दिले असतील. आणि ते 12 शिष्य प्रभू करिता, आणि स्टेफना विषयी आम्ही ऐकतो, इतर दासांविषयी ऐकतो,
ज्यांनी ज्यांनी प्रभू करिता आपले प्राण अर्पण केले ते सर्व रक्त साक्षी प्रभूसाठी आहेत आणि सर्वात आशीर्वादित, मग ते सेवक असो विश्वासणारे असो, ते प्रभू करिता झालेले आहेत. प्रियांनो, कुणी त्यांची किंमत करो अथवा न करो, पण प्रभू त्यांच्या जीवाची किंमत फार मोठी समजतो आणि त्यांच्या आत्म्याला फार सन्मानित स्वर्गामध्ये देवबाप केल्याशिवाय राहणार पण नाही. प्रभूसाठी प्राण देणं इतकं साधारण नाहीये प्रियांनो. बघा, आम्ही आमचा प्राण वाचवण्यासाठी दवाखान्यामध्ये कितीही पैसे लागले, आम्ही पैशाकडे पाहत नाही. आमच्याकडे पैसे नसले तर आम्ही उधार आणतो आणि कशाही प्रकारे आम्ही आमचं ट्रीटमेंट दवाखान्यामध्ये पूर्ण करतो. पण आमचा प्राण वाचवण्याचे आम्ही शर्तीचे प्रयत्न करतो. जर आम्ही आमच्या प्राणाला शर्तीने वाचवण्याचा प्रयत्न करतो, मग विचार करा प्रियांनो, सेवेमध्ये जर कोणाचे प्राण गेले तर देवबाप त्या जाणाऱ्या प्राण देणाऱ्या व्यक्तीचा किती आदर सन्मान करील. प्रभू म्हणन, बरं झालं माझ्यासाठी प्राण दिला, मला बरं वाटलं, असं म्हणून सोडून देईल का प्रभू? प्रियांनो, फार आशीर्वादित दास आहेत, ते विश्वासणारे आहेत, ज्यांनी प्रभू करता आपला प्राण दिलेला आहे. पण अशी खटका ज्यांच्या नावे प्रभूने जगाच्या स्थापनेपूर्वी लिहिलेली आहे, त्यांच्या जीवनात हे होणार आहे. हे सर्वांच्या जीवनामध्ये होणार नाही. देवाने सर्व घटना विधित अशा आपल्या मनामध्ये ठेवलेल्या आहेत. ज्यांच्यासाठी जे लिहिलेलं आहे ते त्यांच्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या जीवनामध्ये देव बाप्पाने ठरवलेलं आहे की हे माझ्या नावामध्ये राहून दुःखाने माझं नाव उंचवीत राहतील, त्यांना त्या परिस्थितीतून देव बाप्पाचं नाव उंच करणं भागच आहे. ते कितीही पळवाट काढली त्यांनी, नाही मला अशा स्थितीत माझ्या देवाचं नाव उंच करायला आवडत नाही, देव बाप तसं करून घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना सुखा समाधानाने चांगल्या प्रकारे प्रभूने जगण्याची संधी दिली, ते आज त्या प्रकारे प्रभूमध्ये जगत आहेत. प्रभूने सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत प्रियांनो. कारण याचं कारण प्रामुख्याने काय माहितीये का प्रियांनो? काय एकाला दुःख एकाला सुख असं देवबाप का करण्याची इच्छा किंवा आशा करतो? कारण ज्याने ख्रिस्तामध्ये आल्यावर प्रभूला न पसंत करणाऱ्या गोष्टी वारंवार करत गेला आणि प्रभूची भावना, प्रभूचं मन ज्याने वेळोवेळी दुखविलं, त्याला थोडा दुःखाचा स्वाद घेणं प्रभूच्या दृष्टीने योग्य वाटतं, म्हणून तो त्या प्रक्रियेमध्ये प्रभूमध्ये चालतो. पण प्रभूने त्यांना टाकून दिलेलं नाही, प्रभूने त्यांना आपल्यापासून दूरही केलेलं नाही. हा दुःखाच्या पेच प्रसंगातून ते जातील, पण प्रभूने जो वादा केलाय ना, काय वादा केला? शेवटचं वचन बघू आपण. इब्रिकराचं पत्र 13वा अध्याय 5वं वचन. इब्रिकराचं पत्र 13वा अध्याय 5वं वचन. तुमची वागणूक द्रव्य लोभ विरहित असावी. जवळ आहे तेवढ्याने तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणार नाहीच, तुला टाकणार नाही, तुला टाकून देणार नाही, तुला सोडणार नाही. हे देवाचं आधी वचन आहे विश्वासणाऱ्यासाठी, सेवकासाठी. प्रभू कधीही
कोणाला सोडून देण्याची इच्छा ठेवत नाही. प्रभूच्या डिक्शनरी मध्ये कोणाला सोडून देण्याविषयी विचारच येत नाही. म्हणून त्याने वचनात सांगितलं, माझा विश्वासू 7 वेळेस पडला तरी तो पुन्हा उठून उभा राहील. प्रियांनो, 7 वेळेस पडणं याचा संदेश मी मागील दिवसामध्ये पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला कळवलेला आहे. ते 7 वेळेस पडणं कोणत्या प्रकारचं आहे ते आपल्याला मागील दिवसात देवबाप वचनातून पुराव्यानिशी बोललेला आहे. प्रियांनो, कठीणातले कठीण 7 वेळेस प्रसंगातून जरी आम्ही पडलो तरी देवबाप आम्हाला उठून उभं करून त्या प्रकारे प्रभूमध्ये चालण्यासाठी सिद्ध करतो. जो देव आमच्यासाठी एवढ्या प्रतिक्रिया करण्याची आशा धरतो, तो देवबाप आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये सुखामध्ये असो दुःखामध्ये असो तो कधी आम्हाला सोडित नाही. तो कधी आम्हाला टाकून देण्याची इच्छा धरत नाही. म्हणून प्रियांनो, आमचं पण कर्तव्य ख्रिस्ती जीवनामध्ये एक असणं गरजेचं आहे. काय आमचं कर्तव्य असणं गरजेचं आहे? आम्ही पण आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रभूने दाखवलेल्या वाटेवरच चालण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. डावी उजवीकडे आम्ही कधीही आमच्या मनाला जाऊ दिलं नाही पाहिजे. पेत्र जोपर्यंत प्रभूकडे पाहत होता तोपर्यंत तो पाण्यावर चलत होता. पण जेव्हा त्याने ही डावीकड उजवीकड पाहिलं की खरोखर मी पाण्यावरच चाललोय का, प्रभू मला म्हणला ये माझ्याकड, खरंच मी पाण्यावर चालत आहे का, हे पाहण्यासाठी त्याने आपली नजर फिरवली. लगेच तो पाण्यामध्ये बुडायला लागला असं वचन आम्हाला सांगतं. पण जोपर्यंत तो प्रभूकडे पाहत होता तोपर्यंत तो पाण्यावर चालत होता पण डुबला नाही. ही गोष्ट आम्हाला काय शिकवते प्रियांनो? आम्ही जर आमच्या भावी जीवनामध्ये प्रभूच्या संपर्कामध्ये सदैव राहण्याची इच्छा ठेवली तर देव बाप आम्हाला हर दुःखातून, हर तकलीफीतून, हर आलेल्या संकटातून आमचा बचाव करायला आमच्यासाठी उभा राहील. म्हणून वचन आलं की परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही उभे राहा. प्रियांनो, आमच्यामध्ये उभे राहण्यासाठी आम्हाला आमच्या रागाला कंट्रोल मध्ये प्रभूच्या नावाने ठेवणं गरजेचं आहे. कोणीही आपल्या शक्तीने, आपल्या सामर्थ्याने आपला राग कंट्रोल मध्ये ठेवणार नाही. पण जर कुणी प्रभूला म्हणेल, प्रभू माझा राग कंट्रोल मध्ये असावा यासाठी तू मला मदत कर, सहाय्यता कर, तेव्हा परमेश्वर त्याला मदत केल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून आमच्या मुखाने आम्ही प्रभूला काय मागतो किंवा प्रभूकडून आम्ही काय घेण्याची अपेक्षा करतो हे समजून उमजून आम्ही देव बाप्पाला प्रार्थनेमध्ये मागणं गरजेचं आहे. आणि अंतिम समयामध्ये प्रियांनो, मागील संदेशात देवबाप बोलला माझ्या मुखातून, स्वतःसाठी जास्त मागण्यापेक्षा इतरांसाठी प्रार्थना करणं अंतिम समयामध्ये फार गरजेचं आहे. जो कोणी स्वतःसाठी कमी मागेल, इतरांसाठी जास्त प्रार्थना करेल, तो सर्वात आशीर्वादित अंतिम समयामध्ये प्रभू त्यांना करणार आहे. प्रियांनो, प्रभू जे पण वाक्य बोलतो देव बाप तसं करून दाखवतो. जे विश्वासणारे, जे परिवार खरोखर आज या सांगितलेल्या प्रतिक्रियेप्रमाणे प्रार्थनेमध्ये करत आहेत, प्रियांनो, त्यांना देव बाप्पाने
खूप आशीर्वादित केलेला असेल. आता ते कोण परिवार आहेत, कोणते विश्वासणारे आहेत ते जरी आपल्याला माहित नाही, पण देवबाप जर या शब्दाला उच्चारणाने आपल्याला कळवित आहे तर असं पृथ्वीवर आजही चाललेलं आहे. आणि त्या प्रतिक्रियेमध्ये आपण पण असावं म्हणून देवबाप आपल्याला हे वाक्य कळवित आहे. म्हणून प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रभूला आवडणार जीवन जगण्यासाठी स्वतःला तयार करण्याचा वेळोवेळी प्रयत्न करणं हेच आमचं आद्य कर्तव्य आम्ही ठेवावं अशी देवबाप्पाची इच्छा आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. बंद करू प्रार्थना. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराजा बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो प्रभू ख्रिस्ता, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा. ओ बाप्पा, आम्ही जे वचन वाचलं आता बाप्पा ते तू आशीर्वादित कर. ती समजण्याचा बुद्धी चात्र तू इथं बसल्या प्रत्येकाला दे ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, तुझे सत्य वचनात आम्हाला चालव ईश्वराजा आणि हो तुझ्याच नावाचा गौरव. ओ प्रभू ख्रिस्ता बाप्पा, साहेबांचं जसं येणं आशीर्वाद केलं तसं त्यांचं जाणं देखील कर. तुझी वचन सेवा करत असताना त्यांना लागणारं बुद्धीचात्र बाप्पा तू आपल्या ज्ञानाच्या भांडारातून पुरव आणि होईल तुझ्याच नावाचा गौरव. हो प्रभू ख्रिस्ता, इथं बसले प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव ईश्वराजा. बाप्पा, मी प्रार्थना करते बाप्पासाठी. हो ईश्वराजा, ते काम करत असताना त्यांना लागणारी ताकद बाप्पा तू पुरव. हो ईश्वराजा, आम्ही शालेय शिक्षण घेत असताना आम्हाला लागणारं बुद्धीचात्र तू आपल्या ज्ञानाच्या भांडारातून पुरव ईश्वराजा आणि होईल तुझ्याच नावाचा गौरव. हो बाप्पा, या रात्रीच्या समयाला जे आजारी असतील इष्टच्या नावात त्यांचा तू आजार बरा कर. जे प्रवास करीत असतील त्यांचा तू प्रवास सुखाचा कर. ओ प्रभू ख्रिस्ता, या घराला तुझ्या आशीर्वादाने भर बाप्पा. या घरातील प्रत्येक वस्तूला तू आपल्या आशीर्वादाने भरव ईश्वराजा आणि हो तुझ्याच नावाचा गौरव. हो प्रभू ख्रिस्ता, मी आज विशेष प्रार्थना करते ईश्वराच्या बाळासाहेबांसाठी. हो प्रभू ख्रिस्ता, तुझा उत्तम दास म्हणून तू त्यांना जे जगाने जे पदक दिले आहे बाप्पा ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, तू तुझ्याद्वारे आहे ईश्वराच्या बाप्पा. हो बाप्पा, तर त्यांना या योग्य समजलंच त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, अजून तुझी अशी सेवा करण्याचं त्यांना प्रोत्साहन दे ईश्वराजा आणि हो तुझ्याच नावाचा गौरव. आमच्या सर्वांच्या दारे तू उंचाविला जा आणि तू गौरविला जा ईश्वराजा. ही छोटीशी प्रार्थना तारणार प्रभू ईशू ख्रिस्त याच्या गोडन पवित्रात केली म्हणून पित्यात जाईल. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आमची ऋण सोडले तसे आमची ऋणी आम्हास सोड आणि आम्हास स्पर्श नकोस तर आम्हास वरून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन.